रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावर नाणीज इथे शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गाची गरज असल्याने या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने दिली, पण त्याची शासन पातळीवर दखल घेतली जात नव्हती। महिला वर्गाला महामार्गावर जाण्यासाठी अडचणींना सामना करावा लागत असे। प्रश्न जनतेच्या हिताचा असल्याने त्यासाठी लढा देण्याशिवाय पर्याय नाही असा निर्धार करून नाणीज ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता। याची दखल घेऊन आज उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी नाणीज इथे भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा केली व त्यांचं म्हणणं समजून घेतलं। यावेळी ग्रामस्थांशी देसाई यांनी सकारात्मक चर्चा केल्याने सरपंच विनायक शिवगण आणि इतर सदस्य, ग्रामस्थ, आंदोलन समिती यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं। तसंच सर्व साक्षीने भुयारी कामाचा शुभारंभही करण्यात आला। शेवटी नाणीज ग्रामस्थांचा एकजुटीचा विजय झाला असं म्हटलं जात आहे। काम पूर्ण चांगला पडला। आपल्याला भुयारी मार्गाचं काम प्राणसाहेब यांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि आम्ही आंदोलन समितीच्या मार्फत त्यांच्या समोर आंदोलनाचा बोर्ड काढतोय आणि आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर करतोय। मी विनायक यशवंत शिवगण, सरपंच ग्रामपंचायत नाणीज। उद्या आमचं 26 जानेवारी रास्ता रोको हा जो रत्नागिरी मिऱ्या हायवे आहे त्या संदर्भातलं होतं आणि या संदर्भात आमचे प्राणसाहेब यांनी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सभा आयोजित केली होती आणि त्या सभेमध्ये आमचे सर्व ग्रामस्थ, आमचे आंदोलन समिती, आमचे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी हे सर्व उपस्थित होते आणि प्राणसाहेबांनी त्या संदर्भात माहिती देऊन प्रत्यक्ष काम चालू केलं आणि ह्या कामामध्ये हे काम होण्यासाठी माननीय नामदार उदयजी सामंत यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्या ठिकाणी असलेले आमचे खासदार नारायण राणेसाहेब, त्यानंतर निलेशजी राणेसाहेब, आमचे आमदार भैयाजी सामंत या सर्वांनी याच्यासाठी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि हे सगळं होत असताना आमच्या त्या ठिकाणी असलेले आमचे आंदोलन समिती, आमचे ग्रामस्थ यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करून या ठिकाणी उद्याचं आंदोलन हे आम्ही समितीने आणि आमच्या ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी मागे घेतलेलं आहे असं मी आपल्याला सांगतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।